महानगरपालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व त्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी महापालिकेमध्ये जनसंवाद व समस्या निवारण कार्यक्रमाचे आयोजन आज दिनांक 24 फेब्रुवारीत महानगरपालिकेतील प्रांगणात वेगवेगळ्या विभागाचे स्टॉल्स लावून तेथे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते। त्या प्रांगणात एकूण 262 तक्रारी आल्या होत्या। त्यापैकी 108 तक्रारींचा महानगरपालिकेच्या प्रांगणातच निराकरण करण्यात आले। 262 पैकी 154 तक्रारीवर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे मनपा आयुक्त, उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त तक्रारीचे निवारण करण्यासाठी बसून होते। त्यांच्याकडे 154 तक्रारी पोहोचल्या। त्यापैकी 109 तक्रारी टॅक्स संबंधी होत्या। टॅक्स संबंधी 4 लोकांची सुनावणी शुक्रवारी करण्यात येणार आहे। ठरलं होतं तर त्याप्रमाणे आपण सगळ्या विभागांचे खाली स्टॉल लावले होते आणि इथे वरती सुनावणी ठेवली। याप्रमाणे आपल्याकडे 262 एकूण लोक आले आणि यापैकी 108 लोकांचे समाधान खाली झाला, जे आपण विभागाचे तिथे स्टॉल लावले होते तिकडे, आणि बाकीचे 154 नागरिक इथे आले आणि मी स्वतः त्यांची सुनावणी सगळे डिपार्टमेंटचे विभागासोबत घेतली आहे। मॅक्झिमम प्रकारे यामध्ये आपल्याकडे टॅक्स रिलेटेड होते, टॅक्सचे भरपूर विषय होते, त्यावर थेट निर्णय घेण्यात आलेला आहे। एका ठिकाणला जिथे थेट निर्णय घेऊ शकले नाही तिथे आपण याच आठवड्यात सुनावणी लावली आहे आणि त्यावर निर्णय आपण घेऊ। आणि त्या सोडून काही अतिक्रमणचे विषय होते, काही स्वच्छता रिलेटेड विषय होते, काही स्ट्रीट लाईट रिलेटेड विषय होते, तर सगळे विभागाचे विषय यामध्ये समावेश होते आणि त्याप्रमाणे आपण कारवाई करणार आहोत। खालीवरून सगळं झालं। टॅक्सबाबत मॅक्झिमम आता एक्झॅक्ट फिगर सांगू शकत, मॅक्झिमम ठिकाणला टॅक्स आता आदेश दिले। 4 लोकांची सुनावणी फ्रायडेला लावली आहे आणि जे झाले त्यांचा विषय घेण्यात आले। ठीक आहे मॅडम, सुनवाई फ्रायडेपर्यंत 3-4 प्रकरण नाही, ज्यादा नाही, जे आता आज इमिडिएट ज्यावर निर्णय घेऊ शकले नाही, इतर माहितीची आवश्यकता असलेले जे होते प्रकरण, त्यामध्ये आपण याच आठवड्यात सुनावणी घेतली। इतर काही प्रकरणामध्ये विभागाला सूचना दिली आहे स्पॉट विजिट उद्या करायला, तर लगेच सगळं निकाली काढू। मैडम, टैक्स से संबंधित जो शिकायतें थी उसमें सर्वाधिक क्या था? हाउस टैक्स के बारे में था या कमर्शियल? अलग अलग विषय है। कुछ लोगों का कहना है आपने ओपन स्पेस को टैक्स करा है, कुछ के अलग अलग विषय को बोलना, कॉमन कोई विषय नहीं, अलग अलग विषय। संस्था की पत्र थी, संस्था हमें टैक्स नहीं लगाया जाए, तो ऐसे करके अलग अलग विषय। मैडम, ये जनता दरबार हर महीने में एक ही बार रहेगा या और? आज का एक्सपीरियंस के बाद हम ऐसे प्रयत्न करेंगे कि इसको मंथ में एक बार ही लेने का हम प्रयत्न करें। लोगों का इमीडिएटली आए हैं, हमने भी अपने एसओडीज को तुरंत सूचना दी है, तो यही एक हमारा प्रयत्न रहेगा कि मंथ में एक बार इसको हम लें।